जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा, SSC GD रिझल्ट कमिंग सून आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक यूट्यूबवर किंवा आपल्या जे व्हिडिओला जे फार मुलांचे कमेंट होते की भावांनो 2024ची जी वेकन्सी आहे ते वेकन्सी इन्क्रीज होत आहे. त्यासाठी भावांनो जो फायनल कटअप आहे तो रिझल्ट जो आहे अजून याला वेळ लागेल. तर असा काही पोरांचा डाऊट आहे, तो खरा आहे का ॲक्च्युली वेकन्सी जो आहे इन्क्रीज होणार आहे त्यासाठी या ठिकाणी वेळ लागणार आहे. की जे कटअप समजा की 122 वरती जाणार होती ओपनची, तर ती कटअप भावांनो वेकन्सी इन्क्रीजमुळे 117-18 वरती येणार आहे का खरंच वेकन्सी इन्क्रीज होणार आहे का, तर हे आपण पूर्ण बघूया. तर इन्क्रीज होणार आहे तर ते कशासाठी इन्क्रीज होणार आहे ते आपण पूर्ण डाटा या ठिकाणी बघणार आहोत. आणि SSCच्या साईडवरती सुद्धा मी तुम्हाला आज जे 2 नोटीस पडलेले आहे ते मी तुम्हाला दाखवेन भावांनो. जे लय कॅन्डिडेट असं म्हणत होते की भावांनो तू तर रोजच व्हिडिओ आणतोय, रोजच डेट देतोय. भाऊ मी जे डेट देतोय त्या डेटला काही ना काही अपडेट त्या ठिकाणी SSCच्या साईडवर येत आहे. तरी भावांनो आपला बी रिझल्ट येईल. तुम्ही बघू शकता की 30 नोव्हेंबरपासून 1 तारीख जर सोडली तर 1 तारखेला तर काय रविवार होता. 2 तारखेला पण जर काही त्यांनी सोमवारी अपडेट द्यायला नाही, मंगळवारपासून भावांनो दररोज 1-2 नोटीस या ठिकाणी आलेली आहेत. आज आहे गुरुवार, तरी आज बी अपडेट आलेली आहे SSCकडून. तरी भावांनो आपल्या GDचा जो आहे तो रिझल्ट या ठिकाणी बघा लवकरात लवकर येईल. ठीक आहे, तरी कोणीही भावांनो जास्त लोड घेऊ नका. ठीक आहे, मी म्हणलं उद्या रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार भावांनो. ठीक आहे, उद्या जर रिझल्ट नाही आला तर मग तुम्ही मला बोला की भाऊ रिझल्ट नाही आला. उद्या रिझल्ट 100% येणार भाऊ, कारण पुढं 7 डिसेंबर आहे भावांनो. ठीक आहे, लास्ट डेट आहे जे SSCचे जे कॅलेंडर जो व्हायरल झाला होता त्याच्याप्रमाणे लास्ट डेट जाते उद्या. तर त्यामुळं भावांनो रिझल्ट तर ऑलरेडी रेडीच आहे, फक्त त्यांना अपलोड करायचे आहे. ठीक आहे, तरी कशामुळं लेट होतं रिझल्ट पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भावांनो बघा, आज मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर भावांनो बघा, या ठिकाणी ही जी पेपर कटिंग होती ते बघू आपण. जे या ठिकाणी बघू आपण PDF जे आहे ते केंद्रीय सशस्त्र पोलीस बल म्हणजे CRPF कडनं हा नोटीस आहे. ठीक आहे, तरी आपण बघू या ठिकाणी पूर्ण नोटीसचं ॲक्च्युली काय रियालिटी काय आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघू केंद्रीय सशस्त्र सीमा बलों में 1 लाख पद रिक्त, सरकार ने कहा तेजी से भर रहे. आणि बघू नई दिल्लीकडनं हा अपडेट आलेला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलों CAPF और असम राइफल में 1,02,04 पद रिक्त हैं. गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने राज्यसभा में बुधवार को लिखित जवाब में बताया कि सरकार रिक्त पदों की तेजी से भरने के लिए कदम उठा रही है. राय के अनुसार 5 वर्षों में 71,231 नए पद सृजित किए गए. म्हणजे नवीन जे पद ॲड केले ते कशासाठी ॲड केले मी तुम्हाला पुढे नोटीसमध्ये दाखवणार. जे 71,000 पद केले त्यांनी 30 सितंबर तक सभी बलों में कुल तैनाती 9,48,204 थी. म्हणजे या ठिकाणी SSC जी आहे 30 जो आहे सप्टेंबरपर्यंतचा डाटा ऑल फोर्सचा त्यांनी मागून घेतला होता. त्या ठिकाणी बघा 9,48,204 उपस्थिती आहे. और ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणत्या फोर्समध्ये किती पद रिक्त आहेत. CRPF मध्ये 33,730, CISF मध्ये 31,782, BSF मध्ये 12,808, ITBP मध्ये 9,861, SSB मध्ये 8,646 आणि असम रायफलमध्ये 3,333 इतके पद भावांनो अजून रिक्त आहेत. तरी भावांनो तुम्ही बघू शकता की इतके पद अजून त्या ठिकाणी भरू शकतात का. या जो 2024ची वेकन्सी चालू आहे त्यामध्ये इतके पद भरू शकतात का, हे आपण व्हिडिओ पुढं बघूया. ठीक आहे, व्हिडिओ अजून आपलं बाकी आहे तर आपण पुढं बघूया की जे या ठिकाणी त्यांनी म्हणलं आहे त्या ठिकाणीचं पूर्ण प्रोसेस होणार आहे का. तरी भावांनो आपण पुढची नोटीस बघूया या ठिकाणी. तरी पुढची जी नोटीस आहे भावांनो हे आहे पूर्णपणे डाटा. तर त्या ठिकाणी जो 71,000 जागांचा या ठिकाणी उल्लेख केला होता
त्याचा या ठिकाणी पूर्णपणे विश्लेषण आहे. हे तर मी तुम्हाला त्या ठिकाणी पेपर कटिंगमध्ये हे आलतं हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मी तुमचा जो आहे तो टाईम वेस्ट नाही करणार. 30 ऑक्टोबरपर्यंतचा हा डाटा आहे कोर्स वाईजमध्ये. तर हा त्या ठिकाणी तेच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तो या ठिकाणी पूर्णपणे आहे. तर जे 71,000 जे पद भरलेले आहेत ते कशासाठी भरलेले आहेत बघा. 2020 साली 1740 पद त्याने जे वेकन्सी इन्क्रीज केले ते आहेत बाबांनो. 2021मध्ये 1244 या ठिकाणी पद त्याने भरलेले आहेत. 2022मध्ये बाबांनो 8,618 आणि 2023मध्ये 15,301 आणि 2,000 जे आहे ते आता जे सध्या 24च्या चालू आहे त्या ठिकाणी 44,324 या ठिकाणी इतके पदे या ठिकाणी ॲड झालेले आहेत. 71,231 पदे ह्या ॲड झालेले आहेत. का खरंच भावांनो आपली जी वेळ लागत आहे जी फायनल रिझल्टला तो काय भावांनो वेकन्सी इन्क्रीज होणार आहे का. तरी भावांनो मी तुम्हाला पूर्णपणे सांगेन की भाऊ असं कधीच होणार नाही. कारण आपला रिझल्ट याला तुम्हीच बघा वेळ किती आहे. 1 ते 2 दिवस फक्त रिझल्ट याला वेळ आहे. आणि काही भाऊ असं म्हणत होते भावांनो की बघा मी तुम्हाला सांगेन सविस्तर ठीक आहे. कुठल्या यूट्यूबवर मी बघितलं आहे की ते काय बोलत होते भावांनो. सपोज म्हणा त्यांच्या स्टेटप्रमाणे सांगत होते. मी आपल्या प्रमाणे सांगेन. सपोज आता आपण मानून चलू की ओपनचा जो यू आर कटअप आहे भावांनो. यू आरचा जो कटअप आहे तो या ठिकाणी 122ला जातोय ठीक आहे. 122 कधी जातोय हा जर वेकन्सी ते असं म्हणतात की वेकन्सी आपल्याला नोटीस नाही येणार आणि ते आतून जे आहे असं वेकन्सी वाढणार. ते कसे वाढवणार मी तुम्हाला दाखवेन. 122 आता ही 46,000 प्लस जागा आहेत 2024चे. ही जर वेकन्सी अशीच राहिली तर वर समजू आपण 122ला मेरिट जाईल प्लस मायनस 1-2 ठीक आहे जाईल. आणि जर वेकन्सी यामध्ये जर समजा 55,000 होतील किंवा 10,000 वाढवतील 20,000 वाढवतील 15 वाढवतील 8 वाढवतील किंवा 4,000 वाढवतील तर त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला काय म्हणतात ते की यू आरचा जो आहे जेव्हा वेकन्सी वाढेल तेव्हा लगेच आपल्याला कटअप या ठिकाणी कमी दिसेल की 117 किंवा आपल्याला PDF बी आपण सिरियल नंबरनं बी ओळखू शकतो की कॅन्डिडेट किती घेतलेले आहेत 117. ते असं सांगत आहेत की कटअप जे आहे कमीत कमी लावायचं आहे. कटअप ही जास्त हाय नाही घ्यायची. त्यासाठी या ठिकाणी कटअप कमी करण्यासाठी एकच कारण आता कटअप जे आहे कमी करण्यासाठी ते पोरांचे मार्क तर आता कमी करू शकणार नाही. आता कटअप कमी करण्यासाठी त्यांच्याकडे एकच उपाय आहे जास्तीत जास्त पोरांना घेणे. त्यासाठी कटअप कमी लागेल आणि मुलं जर जास्त घेतले तर सरळच गोष्ट आहे भावांनो. तुम्हाला बी समजत असेल की वेकन्सी वाढवावे लागेल. तर त्यासाठी फक्त हा म्हणत आहेत. पण असं मला वाटतं की असा होणार नाही. वेकन्सी वाढू शकणार नाही भाऊ. कारण रिझल्ट आपलं तयार आहे. वेकन्सी वाढवून अजून पुन्हा मग बहुत लय टाईम लागेल. असं होणार पण नाही. मी म्हणतोय असं जर फक्त 2 ते 3% चान्स आहे असं होऊ शकतं आहे. बाकी 98-97% चान्सेस नाहीत की असं होणारच नाही. ठीक आहे. हाय तर रिझल्ट आणि गपचूप देणार भावांनो बघा. पण SSC आहे भावांनो काही सांगू शकत नाही. ठीक आहे वेकन्सी वाढणार का नाही. तर माझा एक मुद्दा आहे की वेकन्सी वाढणार नाही. तरी आता मी तुम्हाला SSC GDच्या साईडवरचे मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेन की भावांनो की रिझल्टचे अपडेट काय आहे. ठीक आहे. तरी मग आता वेकन्सीचं क्लिअर झालं असेल भावांनो. वेकन्सीचं वाढणार काय नाही डोक्यातून काढून ठेवा. बाय चान्स होऊ शकतंय. ही 1% चान्स आहे. झालं तर 1%च होऊ शकतंय. पण असं नाही होणार की वाढणार असं होऊ शकत नाही. तरी पण ठीक आहे होऊ शकणार नाही. पण काही सांगता येत पण नाही भावांनो. ठीक आहे SSC आहे काही पण सांगता येत नाही. पण 99% चान्स आहे की ती होणार नाही. वेकन्सी जो आहे 2024मध्ये वाढणार नाही. तरी भावांनो आता मी पुढचं तुम्हाला हे दाखवेन. हा ते बघा या ठिकाणी बघा 3 तारखेला अपडेट आलेली आहे आणि 4ला पण अपडेट आलेली आहे आणि पुन्हा 4ला 2 अपडेट आलेले आहेत. पुन्हा 5 तारखेला अपडेट आलेली आहे. पुन्हा 5 तारखेला आज जो आहे CGL Tier 1 आणि 2चा दोन्हीचा फायनल रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. तरी भावांनो तुम्ही बघू शकता की रोजच्या रोज SSC सगळ्या लोकांचा रिझल्ट देते राव. आपलं पण देईल. विश्वास ठेवा आपलं पण रिझल्ट उद्या येईल रे बाबांनो. रिझल्ट उद्या येईल. ठीक आहे. तुम्ही रिझल्टची वाट बघणं सोडून द्या. ठीक आहे. उद्या रिझल्ट फक्त खाड म्हणून तुमच्या येऊन दरवाजाला टांगेन की आलो बघ मी. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा भावांनो. उद्या फिक्स रिझल्ट येईल. ठीक आहे. डागडुग मनापासून काही होणार नाही. ठीक आहे. तुमचं जे आहे ते रिझल्ट नाव असेल तर नाव ठिकाणी दिसणार आहे. नसेल तर भाऊ आपण 1-2 मार्काने बघू. तर सर्वप्रथम भावांनो मी सांगेन तुम्हाला की कटऑफ रिझल्ट कसं बघायचं. रिझल्ट बघता वेळ फक्त सर्वप्रथम भावांनो आधी कटऑफ बघायची. मग रिझल्टवर नाव हुडकायला टाका.
तर आधी नाव हुडकचाल मग रिझल्ट बघा. कटअप बघा आधी किती गेलेले आहे. त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं आहे ना झालं आहे ते बघा. त्या ठिकाणी मला तर असं वाटतं भावांनो आपल्या चॅनलवरती प्रत्येक मुलाचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे भावांनो. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघत असताल इतका टाईम इथे वेस्ट घालत असताल ठिकाणी व्हिडिओ बघून किंवा अभ्यास वगैरे सगळं करत असताल तुम्ही त्या ठिकाणी जिद्दीने मेहनत केली असेल तर भावांनो तुम्हाला नक्की एक दिवस वर्दी भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पूर्णपणे लढत आहेत भावांनो. तर तुमचा जो आहे तो विजय नक्की होणार आहे. ठीक आहे भावांनो, गुलाल आपलाच आहे यंदा SSCGD मध्ये भावांनो. होय भाऊ, तुझा सिलेक्शन होणार आहे भाऊ. जो तू व्हिडिओ बघतोय तुझा सिलेक्शन 100% होणार भाऊ. फक्त निगेटिव्ह लोकांपासून दूर राजांना मार्क जास्त आहे ना त्यांच्याजवळ चिटकू नको की भाऊ होय तो म्हणत आहे की भाऊ लई कटअप जाईल 22-25 प्लस 27 प्लस. त्याच्या मनात तू गप्रे म्हणा, तू जा तुझ्या घरी. आपलं जे आहे ते कटअप कमीच जाणार भाऊ. इतकं लक्षात ठेवा की तुम्हाला जेवढे मार्क आहेत ना जे कमी मार्कवाले आहेत भावांनो तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. या बारीत ज्यांना जास्त मार्क आहेत ते हार दिली तुमच्यापासून. ठीक आहे, तुमचा विजय या ठिकाणी 100% कमी मार्कवाल्यानं भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.